रवींद्र वायकरांची शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वायकरांना क्लीन चिट दिली आहे। मुंबई पोलिसांकडून कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय। मुंबई महापालिकेनं दिलेली तक्रार अपुऱ्या माहितीच्या आधारातून तसंच गैरसमजातून दिल्याचा दावा क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आलाय। दरम्यान वायकर शिंदे गटात प्रवेश करण्याच्या काही दिवस आधी आपल्याच तक्रारींवरून पालिकेनं घुमजाव केलं होतं। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये वायकरांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता। पालिकेच्या राखीव जागेवर 500 कोटींचं 5 स्टार हॉटेल बांधण्याचा सुद्धा ठपका ठेवण्यात आला होता। भूखंड रुग्णालयासाठी मैदानासाठी आरक्षित असताना बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। भूखंडाची किंमत जवळपास 500 कोटी असल्याचं सांगितलं जात होतं। हॉटेलच्या बांधकामासाठी पालिकेची परवानगी घेतली नाही असं सुद्धा सांगितलं होतं। दरम्यान या संदर्भात रवींद्र वायकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जोगेश्वरीतील पंचतारांकित हॉटेलसाठी रवींद्र वायकरांनी भूखंड लाटला असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता आणि त्याच प्रकरणी क्लोजर रिपोर्ट आता सादर केल्यानंतर वायकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। या संदर्भात त्यावेळेला देखील तेच म्हणत होतो आणि आजही तेच म्हणतोय की त्यावेळेला देखील केलेले आरोप हे खोटे होते। मी कोर्टातही तेच सांगितलं आणि आजही सांगतोय, त्याचा विजय झालेला आहे। मी त्याला महत्त्व देत नाही। सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होतो।